आज अकोला जिल्ह्यात 15,000 अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत. अकोला तालुक्यात सुमारे 5,000 आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये सगळे मिळून फक्त 1600 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 5 वर्षात 1600 आदेश दिले होते. आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या 2024 मध्ये एका वर्षात 2500 लोकांना प्रमाणपत्र दिली गेली. आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरना आवाहन केलं आहे, एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे. पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जाची छाननी केली पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे. कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्ही आकडा जो सांगितला अकोल्याचा 15,500 जवळपास आहे, तर अकोला कॅपिटल आहे का या सर्व हे जे नेक्सस जे आहे त्याचं? 15,845. अकोला, अमरावती, मालेगाव हे मुख्य केंद्र आहे. राष्ट्रीय पातळीवर हा विषय आणण्यासाठी आपला अजेंडा आहे का, राजकीय अजेंडा? बोलू द्या. मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे. आता दुसरी 2 नवीन केंद्र विदर्भात, एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव सुरजी. अंजनगावमध्ये तर कळलं असं की 14 ते 84 दिलेत, त्यातनं 14 ते अंजनगावमध्ये राहतच नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.